बातमी नागपुरातून आहे। नागपूरमध्ये उद्या राष्ट्रीय दर्जाचं नमो युवा संमेलन आयोजित करण्यात आलं आहे। या युवा संमेलनाला 1 लाखापेक्षा जास्त युवक सहभागी होणार आहेत। भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या युवा संमेलनामध्ये मार्गदर्शन करणार आहेत। लोकसभेच्या निवडणुका जवळ येत आहे आणि युवकांना आकर्षित करण्याच्या दृष्टिकोनातून भाजपने युवकांसाठी खास प्लान सुद्धा या निवडणुकीमध्ये आखल्याचं पाहायला मिळते। नागपूरमध्ये नमो युवा संमेलन होत आहे आणि देशभरातील युवक जे आहे ते या ठिकाणी नागपुरात येणार आहे आणि त्या तयारी जर आपण या ठिकाणी बघितली तर जवळपास लाखच्या वर या ठिकाणी युवक येणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून भाजप युवा मोर्चाने या ठिकाणी तयारी सुरू केलेली आहे आणि तयारी जर आपण बघितली तर भव्य दिव्य अशी तयारी या ठिकाणी पाहायला मिळते। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राहणार आहे, सोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा राहणार आहे। कशा प्रकारे एकंदर या ठिकाणी सगळी तयारी सुरू आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश महामंत्री आपल्यासोबत आहे, काय सांगाल कशा प्रकारे सगळी तयारी सुरू आहे? नमो युवा महासंमेलन 2024 निवडणुकीच्या आधी होत आहे। साधारण 25 वर्षानंतर नागपूरला हा मान मिळाला आहे की एवढं मोठं संमेलन, राष्ट्रीय संमेलन युवा मोर्चाचं नागपुरात होत आहे। 1 लाखाच्या वर युवक या संमेलनामध्ये येतील असा आमचा अंदाज आहे आणि अतिशय ताकदीनं तयारी करण्यासाठी। या ठिकाणी आपण जर बघितलं तर 1 लाखाच्या जवळ तरुण या ठिकाणी येणार आहे, तर नेमके हे भाजपचे असेल की तुम्ही आमंत्रित केलेले इतरही तरुण त्यामध्ये राहणार आहे, त्यांच्याकडून सुद्धा सजेशन घेतलं जाणार आहे? हे नक्कीच भारतीय जनता युवा मोर्चाचे तर कार्यकर्ते असतीलच, पण सामान्य युवक सुद्धा हे या कार्यक्रमाला येणार आहेत। आम्ही त्यांना सुद्धा निमंत्रण दिलं। कॅमेरामन सचिन सयामसह सुनील लगे, TV9 मराठी, नागपूर।